नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी या ठिकाणी बचत गटाचे 3,20,000 रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांना झोडपात लपून बसलेल्या तिघांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करत व मिरचीची पूड डोळ्यात घालून पैशांची बॅग लंपास केली. या मारहाणीत शांताराम मारुती जैद वय वर्षे 56 व युवराज भिका बेगडे दोघेही राहणार गुंडाळवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत शांताराम जैद यांनी खेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून 25 ते 30 वयोगटातील अंगात काळे कपडे घातलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी फिर्यादी जैद व युवराज बेगडे असे दोघे युवराज यांच्या मोटरसायकलवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपामधून 3 इसम रस्त्यावर आले व त्यांनी मोटरसायकल चालवत असलेल्या युवराज भिका बेगडे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकले व काठीने डोक्यात मारले. त्यानंतर युवराज व फिर्यादी जैद हे दोघेजण मोटरसायकलवरून खाली पडले. चोरट्यांनी दोघांना डोक्यात लाकडी दांडक्यांनी मारहाण केली व बचत गटाचे 3,20,000 व रजिस्टर ठेवलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले. तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. बहिणीची छेड काढू नको म्हटल्यानं कटरनं वार करून एकाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना महाळुंगे इंगळे इथं घडली आहे. बहिणीची छेड काढू नको असं म्हटल्यानं तिघांनी मिळून एकावर धारधार कटरनं वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकण MIDCतील महाळुंगे इंगळे हद्दीतील सुप्रजित कंपनीजवळ सायंकाळी 7 वाजता हा प्रकार घडला. महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. अभिषेक उर्फ निकी सुरेश विश्वकर्मा वय वर्ष 24 राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. अभिषेक यांनी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद सुद्धा दिली आहे. अभिषेक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी राजकुमार विश्वकर्मा राहणार निघोजे तालुका खेड आणि त्याच्या 2 अनोळखी साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मंगळवारी 22 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. खेड प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. मंगळवारपासून कोणाचे अर्ज दाखल होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात गेले 2 दिवसांपासून काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खुलासे करावे लागले होते. आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. आता आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील उमेदवार नक्की कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कोणी बंडखोरी करणार की आमदार मोहिते यांच्या विरोधात सर्वसहमतीचा एकच उमेदवार देऊन दुरंगी लढत होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर रोजी आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कार्यालयात केली जाणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, मोबाईल क्रमांक 9850722030 हे आहेत. खेड विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांची ताकद निर्णायक आहे. 2014 ते 2019 काळात तालुक्यात कुणावरही सत्ताधारी तत्कालीन आमदार गोरे यांच्याकडून अन्याय जोर जबरदस्ती होत नव्हती. त्यामुळे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तालुक्यातील गोरे समर्थक कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून सुरुवातीलाच मनीषाताई गोरे यांना विचारणा करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आता गोरे समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमांत मनीषा गोरे यांच्या उमेदवारीसाठी पोस्ट टाकण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीचे समर्थन करण्यासाठी सोशल माध्यमांत पोस्टचा अक्षरशः पूर आला आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या मनीषा गोरे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. गोरे समर्थक कार्यकर्त्यांच्या मते स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आमदार असताना मालक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. आमदार हा तालुक्याचा सेवक असतो हे दाखवून देण्यासाठी मनीषाताई गोरे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. मनीषा गोरे या उच्चशिक्षित उमेदवार असून या सर्व सहमतीच्या उमेदवार असू शकतात असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा असताना नेमका काय निर्णय होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
खेड पंचायत समितीचे माजी सभापती मराठा समन्वयक अंकुश राक्षे यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच संकेत मिळाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. चला तिकडे चला सभेच्या ठिकाणी. चासकमान धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की भीमा नदी काठच्या सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून तसेच चासकमान धरण 100% क्षमतेने भरलेले असल्यानं पूरनियंत्रणकरिता धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार पुढील काही तासात भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य व जनावरे असल्यास तत्काळ हलवण्यात यावे. दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार भीमा नदी पात्रामध्ये रात्री 10:30 वाजता सांडव्याद्वारे 597 क्युसेक्स विसर्ग व अतिवाहीद्वारे 400 क्युसेक्स असा एकूण 497 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात यंदा महायुती आणि महाविकास आघाडी व अन्य उमेदवार यांच्यात या लक्षवेधी लढत होणार आहे. विधानसभा कोण गाठेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पेड न्यूजच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ठरवून प्रतिक्रिया घेणे, बातम्या पेरणे, कुणाला तरी झुकते माप देणे, संभ्रम निर्माण करणे, चुकीचा संदेश पोहोचवणे अशा बातम्यांचे पेव पुढील काळात फुटण्याची दाट शक्यता आहे. मात्र संपूर्ण निवडणूक काळात पुणे लाईव्हच्या माध्यमातून निष्पक्षपणे बातम्या देण्याचा प्रयत्न असणार आहे. कुठल्याही पेड न्यूज किंवा कोणाचाही प्रचार किंवा अपप्रचार पुणे लाईव्हवरून केला जाणार नाही. मनुष्यबळ आणि संसाधने अत्यंत मर्यादित असताना देखील महत्त्वाच्या बातम्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा या निवडणूक काळात प्रयत्न असणार आहे. निवडणूक काळातील वास्तव जसेच्या तसे दर्शकांना अवगत व्हावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आपला प्रचार पुणे लाईव्हवरून होईल अशी कोणीही अपेक्षा ठेवू नये आणि त्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नयेत. आमची बांधिलकी केवळ सामान्य जनतेशी असणार आहे. धन्यवाद. सत्यमेव जयते. मान्सूनोत्तर पावसाच्या तुरळक सरी खेड तालुक्यात ठिकठिकाणी कोसळत आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत असून काढणी केलेल्या पिकांचे व भाजीपाला नुकसान होत आहे. परतीचा पाऊस गेल्यानंतर मान्सूनोत्तर पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी 10 नंतर ऊन व दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अचानक आभाळ भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कडूस भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे फ्लावर पिकाला जास्त फटका बसलाय. फ्लावर पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. त्यामुळे उत्पादन आता निम्म्याने घटणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खेड तालुक्यात शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वाकी बुद्रुक परिसरात बटाटा लागवडीची लगबग शेतात सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाचन वाटा उपक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात 100 विद्यार्थ्यांना साधना साप्ताहिकाचा युवा व बालकुमार दिवाळी अंकाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. चाकण आंबेठाण रस्त्यावर सायंकाळी प्रचंड कोंडी होत आहे. जित्राई मळा भागात 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागत असून पायी चालणे सुद्धा कठीण होत असल्याचे स्थानिक रहिवासी व बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी सांगितले आहे. त्या धाडसी पोलिसांचा सन्मान. चाकण आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी फाटा तालुका खेड येथील हिताची कंपनीचे एटीएम मशीन फोडून स्कॉर्पिओमधून 5 ते 6 चोरटे पळून जात असताना चोरट्यांचा महाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. त्यानंतर चोरटे स्कॉर्पिओ, जीप व 11.5 लाख रोकड सोडून पळाले. त्या सर्व धाडसी पोलिसांचा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सत्कार केलाय. बुद्ध विहार समिती राजगुरुनगर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षवार समारोप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पाळू येथे पार पडला. मला क्रॉस करता येते नाही मॅडम, व्यवस्थित उपरोधिकपणे बोलतायत माझ्याशी. नाही मॅडम, तुम्ही जरा माझी कंप्लेंट घ्या याच्याबद्दल. योद्धा माजी सैनिक संघटना अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. कुणबी दाखले व त्यात सुरू असलेला भ्रष्टाचार याबाबत मागील महिन्यात सुरू असलेले धरणे आंदोलन दडपण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी गैरमार्गाने दमबाजी करत दबाव आणला असा गंभीर आरोप माजी सैनिक जाधव यांनी केलाय. तर नगरपालिकेची जर कंप्लेंट असेल तशी आमच्याविषयी सीओला बोलून कंप्लेंट करायला सांगा. म्हणजे लोक आंदोलन बंद तरी होईल ना.
हो नाही काहीतरी सकारात्मक मार्ग हे जरा दाखवा. माझ्या ना मला क्रॉस करता येते नाही मॅडम. व्यवस्थित उपरोधिकपणे बोलतायत माझ्याशी. नाही मॅडम. तुम्ही जरा माझी कंप्लेंट घ्या याच्याबद्दल. ते जरा मला लोकांमध्ये मला बेइज्जत करतात. बघा बरं. नाही कंप्लेंट घ्या माझी त्यांच्याबद्दल. आणि व्हिडिओ शूटिंग चालू ठेवा जरा. चालू ऐका ना, सोपा विषय असा आहे, तुम्ही मला नाही करताय, तुम्ही जनतेसाठी करताय. नाही, प्रश्न तुम्ही थांबा. नाही, नाही, ऐका ना, थांबा. 2 मिनिटं. मला ज्या पद्धतीने ते मी डायसवर बसलीये, मी एक महिला तहसीलदार आहे, मला अपमानित करून ते बोलतायत आम्ही तुमचं असं करतो. मी त्यांचं कधी मला नाव मी त्यांना आता विचारलं, मला यांचं नाव गाव सुद्धा माहिती नाही आणि ते आल्यापासून माझ्याशी अशा पद्धतीने बोलतायत. काय म्हणतायत जाधव पाहूयात. तहसीलदार माननीय ज्योती देवरे मॅडम यांनी आपले आंदोलन दडपण्यासाठी आपला पदाचा गैरवापर कसा केलाय ते या व्हिडिओमध्ये बघा. या व्हिडिओमध्ये त्याविषयी स्पष्टपणे दिसत आहे की त्या महिला असल्याचा आणि त्या पदाचा गैरवापर कसा करतात. ज्या वेळेला त्यांच्याकडं काहीच पर्याय शिल्लक राहत नाही त्यावेळेस न्यायदंडक अधिकारी असणारे एक जज असणाऱ्या या मॅडम कशा पद्धतीनं आपला महिला असल्याचा गैरफायदा घेतात. जर त्यांनी असा पदाचा वापर केला तर सामान्य लोकांनी त्यांच्याकडे जायचं कसं काय कामं घेऊन. जर त्या महिला असल्यामुळे त्या गैरफायदा घेत असतील आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल आंदोलनकाऱ्यांवर तर सामान्य लोकांनी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जायचे कसे. आणि अशा तहसीलदारांच्या विरोधात हे लोकप्रतिनिधी मात्र मुख गिळून बसतात आणि हे अजिबात शब्दही काढत नाही. आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र दिली अजूनही कसली कारवाई झाली नाही. याचा अर्थ शासनाला इथल्या महाराष्ट्र सरकारला देखील असेच भ्रष्ट अधिकारी पाहिजेत आणि जाणून बुजून यांच्याकडून हप्ते मिळतात की काय असा प्रश्न सामान्य जनतेसमोर निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील कनेरसर हे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांचे गाव असून त्यांनी आपल्या गावाला भेट दिली. चंद्रचूड यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या. सरन्यायाधीशांनी कनेरसर या आपल्या मूळ गावी आल्यानंतर अनेक विषयांवर अत्यंत नम्रपणे भाष्य केले. नेमकं काय काय म्हणाले सरन्यायाधीश आपल्याला पाहूया. एकच संदेश द्यायचा आहे, एक निरोप द्यायचा आहे आणि तो म्हणजे स्त्री सशक्तीकरणाचा. आपल्याला माहित असेलच गेले 8 वर्ष जे काम मी सर्वोच्च न्यायालयात केलं त्याच्यात मुख्य स्वरूपात स्त्रियांना आपण त्यांचे हक्क कसे देऊ शकतो, त्यांच्या जीवनासाठी आपण सशक्तीकरणासाठी काय करू शकतो याच्यावर मी पुष्कळ भर दिला आहे. माझ्या निर्णयामुळे आज लष्करात इंडियन आर्मीमध्ये स्त्रिया परमनंट कमिशनवर आहेत. आपल्या चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या स्त्रिया काम करतायत. तसंच वायुसेनेमध्ये, एअरफोर्समध्ये फायटर पायलट्स आहेत आपल्याकडे स्त्रिया. नौसेनेमध्ये, सबमरीन्समध्ये, वॉरशिप्समध्ये आज स्त्रियांनी काम केलेलं आहे. तर ही जी संधी आपल्याला आहे आज, कारण देश बदलत चालला आहे आणि ही संधी आपण सगळ्यांनी स्वीकारावी. आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या आसपास ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण सशक्तीकरणाचा वाव द्यावा. मला असं वाटतं की स्त्री सशक्तीकरणाची भावना जी माझ्या मनात आहे ती माझ्या आईच्यामुळे माझ्या मनात आली. आमची आजी आणि पणजी त्यांनी गाव सोडून 9 मुलांच्या बरोबर, त्यांना आम्ही मोठ्या कुंकवाची आई म्हणून अजून पण त्याचा फोटो माझ्याकडे आहे, 9 मुलांना घेऊन त्या कनेरसरून पुण्याला गेल्या. कारण त्यांना वाटलं की ह्या 9 मुलांना मी शिक्षण कसं देऊ शकेन. पुरुष मंडळी सगळी कनेरसरात राहिली पण त्या एक महिला 9 मुलांना घेऊन पुण्याला गेल्या. एका खोलीत त्यांनी स्थायिक केलं पुण्याला घर आणि त्यांनी आपले सगळे दागिने होते ते दागिने त्यांनी देऊन ते विकून मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी सगळे पैसे लावले. तर त्यांच्यातला एक मुलगा FRCS झाला भारतात पहिल्यांदा 1920 साली. दुसरा मुलगा MRCP झाला. तिसरा मुलगा म्हणजे माझे आजोबा, ते दिवाण झाले सावंतवाडीचे. असेच माझे चुलते, वडिलांचे चुलते थोर वकील झाले, बाबासाहेब चंद्रचूड पुण्याला. तर आपण बघा एका स्त्रीच्यामुळे कसं परिवाराचा संबंध परिवर्तन होऊ शकतो. आणि आज मला आपल्या सांगण्यात फार अभिमान वाटतो की माझी पत्नी जी आहे कल्पना दास ती स्त्री सशक्तीकरणासाठी ती दररोज कार्यरत असते. आम्ही 2 छोट्या मुलींना दत्तक घेतलं आहे. त्या मुली आमच्या बरोबर अलाहाबादमध्ये मी जेव्हा होतो
किंवा त्यांचे वडील आमच्याकडे काम करत असत. त्या मुली अपंग आहेत मी म्हणणार नाही, स्पेशल नीड्स मुली आहेत. पण गेले 10 वर्ष या 2 मुलींच्याकडे आम्हाला देखरेख करताना कितीतरी जीवनाचे पैलू त्या मुलींच्याकडून मला मिळतात आणि आज पण मिळत असतात. तर आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी असा एक मार्ग शोधावा. प्रत्येकाला शोधणं शक्य असं नाही, पण आपण बघा संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण बघा. किती बालपणे त्यांनी गीतेवर किती सुरेख जे म्हटलंय लिहिलंय ते आज पण आपण आत्मसात करतो. म्हणून आपण प्रत्येकाने काहीतरी एक गोष्ट दररोज आपल्या जीवनात आदर्श म्हणून करावी. हे करण्यामुळे आपला समाज पुढे जाईल आणि कनेरसरचं नाव अवलौकिक होईल. आज आपणा सर्वांना भेटून आणि माझ्या मूळ गावी येऊन मला अतिशय आनंद झाला. पूर्वजांचे आणि या मातीचे स्मरण नेहमी माझ्या मनात असेल. दररोज मी जेव्हा सकाळी पूजा करतो तेव्हा आपल्या ह्या परंपरेची मी निष्ठेने पूजा करतो की या परंपरेमुळे आपल्या पूर्वजांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलो. यमाई देवीच्या कृपेमुळे मी भारताचा सरन्यायाधीश झालो. कित्येक वेळा काम करताना असं होतं बघा कोर्टात की ह्याचा पर्याय काय आहे, ह्याचा सोल्युशन काय आहे हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा मी अयोध्येचं काम माझ्या पुढे आलं होतं, आणखीन आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं. आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालूच असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा. आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या. आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. आणि आपल्याकडे कनेरसरला यमाई देवीचं मंदिर आहे. मी देशभर कितीतरी फिरलो गेले 2 वर्षात. आणखीन क्वचितच कनेरसर सारखं सुरेख सौंदर्यपूर्ण गाव दिसायला मिळतं. आपण आज इतक्या मोठ्या संख्येत इथे आलात आणि माझा हा सत्कार केलात त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे. आपले धन्यवाद मानतो आणि आपला निरोप घेतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.